थोडंसं वकील रणजित आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। साधारणतः 17 वर्ष लागली होती ज्या पूर्वी ही घटना घडली आणि त्यानंतर आता निकाल समोर आलेला आहे, काय सांगाल? आनंदाची गोष्ट आहे, ॲक्विटल झालेला आहे, सगळ्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। वेळ लागला पण आनंद आहे जे झालेला आहे निकाल। ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणत आहात की वेळ लागला, निकाल लागला, मात्र जो या प्रकारे बॉम्बलास्ट झाला होता त्याच्यामध्ये नेमकं आरोपी आता कोण आहे? कारण ज्यांच्यावरती ज्यांच्यावरती आरोप केले होते त्यांची आता निर्दोष मुक्तता झाली। हे आरोपी कोण आहे त्यांनी इनिशियली फेल झालेले आहे की प्रूव्ह करण्यासाठी कोण आरोपी होते। खरे आरोपी हे कधी धरले गेलेले नव्हते, त्यांनी चुकीच्या लोकांना धरून त्याच्यात रोवण्यात आलेला आहे आणि फक्त ते पॉलिटिकली गेन किंवा ताशेरे ओढू नाहीत, इन जनरल पब्लिकनी कोणतरी आरोपी पाहिजे म्हणून केलेले आरोपी आहेत। ह्याच कोर्टातून सिद्ध झालेलं आहे की ह्यांनी फक्त फ्रेम केलेलं आहे, लोकांची दिशाभूल केलेली आहे, पूर्ण भारताची दिशाभूल केलेली आहे चुकीच्या आरोपीने फ्रेम करून। साधारणतः नेमकं काय केलेलं आहे, म्हणजे दिशाभूल केलेली आहे, म्हणजे नेमकं दिशाभूल केली? ह्यांच्याकडे कोणताही आरोपी नव्हता। हे इनिशियली सुद्धा जो ब्लास्ट केलं त्यांच्याकडे आरोपी नसल्यामुळे त्यांना कोणीतरी पाहिजे होता, त्याच्यामुळे काही चार संघटनांच्या काही लोकांना त्यांनी धरले, ते काम करणारे त्या टाइमला पॉलिटिकली ऍक्टिव्ह होते, त्यांना तो थांबवण्याकरिता त्यांचे पॉलिटिकल मुवमेंट्स त्यांनी जाणून बुजून यांना फ्रेम करण्यात आले। न्यायालयाने असंही म्हटलेलं आहे की संशयावरती कोणालाही आरोपी ठरवू बिलकुल बिलकुल, हा न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे मालेगावात घडलेला गुन्हा हा फार गंभीर प्रकारचा आहे, पण कायदा हा कधीही कोणावरतीही फक्त आरोप लावून त्याला दोषी ठरवू शकत नाही आणि मी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांना सगळ्यांना कोणताही पुरावा न आल्या कारणाने निर्दोष मुक्तता करत आहे। या अगोदर ज्या प्रकारे जामीन ज्यांना मिळाला होता आणि आता निर्दोष मुक्तता केलेली आहे, मात्र ज्या प्रकारे 17 वर्षांचा कालावधी लागला तो नेमका कशासाठी लागला? जर आरोप जर त्यांच्यावरती पाहायला गेलं तर तुम्ही आता सुद्धा म्हणत आहे, कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की संशयाच्या वरती कोणाला आरोपी ठरवता येत नाही, मग 17 वर्ष का लागली? त्यांनी काय केलेले आहे, पेपर्स जोडलेत, भरपूर पेपर जोडलेत, रेकॉर्ड इतका व्हॉल्युमलेस लावला तर तो पूर्ण वाचणं करणं, त्यांच्या पूर्ण साक्ष घेणे, पूर्ण मिनिमम स्क्रुटिनाई करणे, कारण पूर्ण एवढे पेजेस गो थ्रू होण्यासाठी भरपूर वेळ लागलेला आहे। NIA भरपूर कागदपत्र त्यांनी दाखल केलेले होते, पण हा आरोपींच्या अगेन्स्टमध्ये कोणताही गुन्हा सिद्ध करो याबद्दल नव्हते, हे कुठेतरी वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये काहीतरी फाईल केलेलं आहे। गाडीचा कोणाचाही संबंध नाही, अकाउंटची कोणाचा ट्रेल नाही, दुसरे लोकांचे ते अननेसेसरी डॉक्युमेंट्स फाईल केलेले आहेत, त्याच्यामुळे कोर्टाने आज निकाल दिलेले आहे की प्रॉसिक्युशन हे सिद्ध करू शकला नाही कोणत्याही आरोपीवरती कोणताही प्रकारचा ब्लेम जे केले होते ते काही प्रूव्ह करू शकले नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।